तर तामिळनाडूतील ही दृश्य आहे। शपथविधी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय थोड्याच वेळात राजधानी चेन्नई, तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। माझे सहकारी सिद्धेश ताकवले सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। सिद्धेश, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज तामिळनाडूसाठी। विजय थोड्याच वेळात शपथविधी घेणार आहे, कसं पाहतायत या सोहळ्याकडे? प्रणिता, साऊथचा सुपरस्टार थलपती विजय याच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक आहे। कारण तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे जसे निकाल लागलेत तसे सुरुवातीच्या कालांमध्ये विजय यांच्या तमिळगाव वेत्री कळघम म्हणजे अर्थात टीव्हीके या पक्षानं जोरदार मुसंडी मारली आणि गेल्या 50 वर्षांपासून तामिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या डीएमके आणि एआयएडीएमके या दोन मोठ्या पक्षांना मागे टाकत विजयनं अक्षरशः विजय आपला म्हणजे नावाप्रमाणेच विजय खेचून आणलाय। अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षांचे प्रमुख आणि प्रसिद्ध आपला जो अभिनेता आहे थलपती विजय मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठल्यानंतर अक्षरशः म्हणजे तो 30 आकडा तरी गाठू शकेल का सुरुवातीच्या काळामध्ये हे सुद्धा सांगणं अवघड होतं। मात्र जसे ते निकाल येत होते तसा 100च्या पुढे टीव्हीकेनं बाजी मारलेली होती आणि जवळपास सुरुवातीला 107 जागा मिळालेल्या होत्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखीन 11 आमदारांची जुळवाजुळव करताना अक्षरशः विजयच्या नाकेनं वालं होतं। मात्र जर आपण एकंदरीतच हा जर सगळ्या 2 ते 3-4 दिवसांचा जर खेळ बघितला तर दोन पक्षांच्या पाठिंब्यामुळे आज खरं तर टीव्हीकेचं संख्याबळ 120 वरती गेलेलं आहे। काल संध्याकाळपर्यंत याच आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली होती आणि तरी सुद्धा दोन आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटत नव्हता। मात्र अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 अशा 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता अखेर 120 वरती जाऊन पोहोचलंय। हे संख्याबळ ऍक्च्युअली मॅजिक फिगर पेक्षा 2 न जास्त आहे। त्यामुळे विजयचा मुख्यमंत्री पदावरती विराजमान होण्याची जो काही तो मार्ग होता तो अखेर मोकळा झालेला आहे। आता थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात होते। काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा चेन्नईमध्ये आले आणि त्यानंतर आता ते शपथविधी सोहळ्याच्या या ठिकाणी आलेले आहेत। जर आपण बघितलं असेल तर 108 आमदारांसह टीव्हीके हा तामिळनाडूमधला सर्वाधिक मोठा पक्ष ठरलाय। याच्या आधी हा रेकॉर्ड कोणी ब्रेक केला असेल तर तो आजतागायत तरी कुणाला माहिती नाहीये। परंतु तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे जसे निकाल येत होते त्यामध्ये विजय यांच्या पक्षाने 234 पैकी 108 जागा सर्वाधिक त्यांनी जिंकल्या होत्या। तर डीएमकेने 59, एआयएडीएमकेनं 47 जागा जिंकल्या होत्या। तर जे लहान पक्ष होते, तुलनेनं लहान होते, त्यांना इतर जागांमध्ये 20 जागा मिळालेल्या होत्या। मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले 118 सदस्य बहुमतात कोणालाच मिळवता आले नाही। जर आपण बघितलं असेल तर काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला होता। आमदारांची संख्या 113 वरती पोहोचली। त्यानंतर राज्यपालांची भेट घेण्यात आली। राज्यपालांनी सांगितलं हा आकडा बहुमतापुरता तितकासा पुरेसा नाहीये। त्यानंतर मग विजय यांच्या हालचालींना वेग आला। मग आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली आणि अखेर जो एका रात्रीत जो काही खेळ विजयनं पलटवलेला आहे आणि त्या एका रात्रीचं फळ जे आहे ते आज आपल्याला या खऱ्या अर्थानं या स्टेडियममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सिद्धेश, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या। अगदी निवडणूक लढवण्यापासून ते हे संख्याबळ जमवण्यापर्यंत विजय यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती। हा शपथविधी सोहळा सोपा नव्हता। मात्र या पुढची वाटचालही त्यांची आव्हानात्मक असेल। खरं आहे प्रणिता, जर आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये जर विजयाला सर्वाधिक मदत जर कोणाची म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत जर कोणाची मदत मिळाली असेल तर ती म्हणजे डाव्या पक्षांची। डाव्या पक्षांनी सीपीआय आणि सीपीआयएमनं प्रत्येकी 2 आमदारांसह टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि विजय सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांना जाऊन भेटले आणि त्यानंतर पुन्हा 118 आमदारांच्या पाठिंब्याची मागणी नंतर मग ते कालांतरानं वाढत गेली। मग त्याच्यानंतर व्हीसीकेचा पाठिंबा तो संध्याकाळपर्यंत मिळत नव्हता। विजयने अनेक काय म्हणतात त्याला की अनेक आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि विजयच्या टीव्हीके पक्षानं व्हीसीके कडून पाठिंब्याचा दावा केला आणि संध्याकाळीच विजय सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा राज्यपालांकडे गेले। पण व्हीसीकेनं रात्री उशिरापर्यंत सुद्धा पाठिंब्याची पुष्टी केली नव्हती। अतिशय जसं तू सुरुवातीला म्हणालीस नाट्यमय घडामोडी घडत होत्या तशाच नाट्यमय घडामोडी घडत होत्या। परंतु आता जर आपण बघितलं असेल तर विजय समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर, कारण त्याला अनेकांची मनं या निमित्तानं आता जपावी लागणार आहेत। कारण जर आपण बघितलं असेल
तर तसं प्रशासकीय अनुभव तसा फारसा विजयला नाहीये. विजयची पहिलीच इनिंग आहे मुख्यमंत्री पदासाठीची आणि त्यामुळे एकंदरीतच म्हणजे जसं सिनेमांमध्ये आतापर्यंत त्याने अनेकांच्या मनावरती छाप पाडलेली आहे, तशी आता तो सामाजिक म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या कामाप्रती तो कितपत छाप पाडतो हे सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं असणार आहे. जसं तू म्हणालीस आव्हानं आघाडी व्यवस्थापन आणि जर काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मर्जीच त्याला सर्वात मोठी सांभाळावी लागणार आहे. कारण जर हे दोन पक्ष जर दुखावले गेले तर सर्वाधिक त्याचा फटका विजयला येत्या काळात बसू शकतो. किरकोळ वादांमुळे सरकारचं स्थैर्य सुद्धा धोक्यात येऊन न देणं हे सर्वात मोठी तारेवरची कसरत विजयला करावी लागणार आहे. त्याच्यासोबतच जे तगडे विरोधक आहेत विजयचे त्यांना सुद्धा म्हणजेच उदाहरणार्थ द्रमुक आणि अण्णा द्रमुकचे जुने जे तगडे पक्ष आहेत त्यांच्याकडचे नेते सुद्धा अनुभवी आहेत, आक्रमक सुद्धा राहिलेले आहेत. त्यांना आता विजय कसा शह देतो येत्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच विजयला नवी धोरणं, विजयची जी नवी धोरणं तो आता त्याच्या सरकारमध्ये आखेल ती सुद्धा नवी धोरणं कशा पद्धतीनं तो आखतो, विधेयकांना कडाडून विरोध होऊ शकतो त्यांना तो कसा शह देतो विधानसभेमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जसं मी मगाशी म्हणालो प्रशासकीय अनुभव नाहीये विजयला. विजय प्रचंड लोकप्रिय जरी त्याची जरी ओळख असली, जरी तो साऊथचा थलापती असला तरी सुद्धा प्रशासकीय अनुभव त्याला नाहीये. त्यामुळे आता हा प्रशासकीय अनुभव तो कशा पद्धतीने येत्या काळामध्ये बिल्डअप करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक अधिकारी मंत्र्यांना गुंडाळून ठेवतात. आता जसं आपल्याला महाराष्ट्रामधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आपल्या भाषणांमधून सांगितलं होतं. अनेकदा अधिकारी आपल्याला सांगतात की एखादं काम होत नसेल तर ते कसं काम 2 नंबर पद्धतीनं करून घेण्याचा जे मंत्र्यांकडे पाठपुरावा करतात. जर मंत्री हुशार असेल तर अधिकाऱ्यांची अशी बंडाळीला तो बळी पडत नाही. तर आता त्या अधिकाऱ्यांच्या बंडाळीला कमी न पडू देणं हे जोसेफच्या हातामधलं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आता तो त्या आव्हान कशा पद्धतीनं मार्ग काढतो त्या आव्हानातून हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वाधिक मोठा फायदा असेल तर तो म्हणजे जनतेच्या अपेक्षा. ज्या जनतेनं त्याच्या विश्वासावरती त्याच्या शब्दांवरती त्याला मतं दिलेली आहेत त्यांच्या अपेक्षा विजय कितपत पूर्ण करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेने विजयला जवळपास बहुमत दिलंय त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे विजयच्या हातातलं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जर आपण बघितलं असेल तर कार्यकर्ते आणि नेत्यांना जपणं ही प्रत्येक पक्षाची जशी जबाबदारी असते तशी जबाबदारी विजयची सुद्धा असणार आहे. म्हणजे अर्थातच TVK पक्षाची असणार आहे. आणि सर्वाधिक म्हणजे जो आपल्या राज्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे राज्याला पुरवणाऱ्या निधीचा. तो अर्थातच निधी येतो तो केंद्रातून येतो. त्यामुळे केंद्रातल्या नेत्यांशी आता केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी सुद्धा त्याला जवळीक आणि व्यवस्थित त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध त्याला शेवटपर्यंत प्रस्थापित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे केंद्राशी चांगले संबंध प्रस्थापित जर त्याने केले तर सुरुवातीच्या दिवसामध्ये त्याच्या अडचणी कमी होतील. ज्या त्याला अडथळे आता तो पुढे जर येत्या काळामध्ये जे त्याला अडथळे दिसतात ते जर त्याने केंद्राशी जर एकदम मैत्रीपूर्ण संबंध ठेवले तर त्याला ते पुढे अडथळे येणार नाहीत. परंतु विनाकारण जर केंद्राशी जर त्याने वाद ओढून घेतला जसं काँग्रेसनं केलं होतं तर त्याला पुढे येत्या काळामध्ये मग केंद्राशी त्याला ते काय म्हणू त्याला म्हणावं तसं त्याला ते आव्हानं त्याला ती सर करता येऊ शकणार नाहीत. आणि मुळात म्हणजे जर आपण बघितलं असेल तर मग आता या सगळ्या आव्हानांच्या परीक्षा पार करून थलापतीनं शपथ घेतोय. अतिशय मोठी आपण आता सध्याची ही घडामोड आणि तामिळनाडूच्या राजकारणामधला ऐतिहासिक आपण हा सगळा दिवस बघतोय. सिद्धेश तुम्ही असंच माझ्यासोबत जोडलेले राहा. सध्याची महत्वाची दृश्य आपण पाहतोय.